नमस्कार, मी अगस्त्य चव्हाण. नमस्कार, मी डॉक्टर खगोल नारायण चव्हाण. आमच्या या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आमच्या या कृष्णार्जुन आणि टॉक्स या YouTube चॅनलच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आम्ही दोघं आपले सहर्ष स्वागत करत आहोत. आज आम्ही दोघं नाहीत, आमच्याबरोबर आमच्या घरातला अजून एक मेंबर आहे. तो शांतपणे ती सुद्धा आजच्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहे. तिचं नाव काय? मॅक्स. तिचं नाव आहे मॅक्स. तर अगस्त्य, मागच्या 2 भागामध्ये आपण पृथ्वीची उत्क्रांती कशी झाली, माफ करा, मानवाची उत्क्रांती कशी झाली याच्यावरती चर्चा केली. त्यानंतर मग फिजिकल, तुला काही आठवतं त्यापैकी? हो, फिजिकल इव्होल्युशन, कॉग्निटिव्ह इव्होल्युशन आणि निओलिथिक रिव्होल्युशन. इव्होल्युशन, ठीक आहे. यामुळे मग माणूस हळूहळू प्रगती करत आजपर्यंत आपण पोहोचलो. पण ज्यावेळेस माणूस एकत्र आला त्यावेळेस मग त्यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावं, त्यासाठी समान सूत्राची गरज होती, म्हणून धर्माची निर्मिती करायची वाटली. धर्माची निर्मिती कशी करावी यानुसार कशी झाली याविषयी वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्यापैकी काही जण म्हणतात की पूर्वजांच्या पूजेमुळे निर्मिती झाली, काही जण म्हणतात निसर्ग पूजेमुळे धर्माची निर्मिती झाली. कारण काही असो, पण धर्म आज जगामध्ये वेगवेगळे आहेत. तुला काय वाटतं, धर्म नेमकं काय आहे? तुझ्या मते धर्माची व्याख्या काय? आतासाठी धर्म म्हणजे भांडण, ठीक आहे. सॉरी, भांडण, ठीक आहे. ते तुला वाटणं स्वाभाविक, कारण आजकाल आपण बघतो की एक प्रत्येक धर्माचे अनुयायी दुसऱ्या धर्माला कमी दाखवतात. एखादा धर्म म्हणतो आम्ही श्रेष्ठ, हा कनिष्ठ. हे चालू आहे जगामध्ये. ते माहिती, तुझा धर्म कुठला? माझा ते हिंदू धर्म, बरोबर. तर तुझा धर्म, तू म्हणतोय की हिंदू धर्म, बरोबर. सनातन वैदिक धर्म हा तुझा आहे. पण मुळात याच्या आधी ह्यावर आपण जाऊच, ही पुढची चर्चेचा पुढचा टप्पा असणार आहे हा. त्याच्या आधीचा टप्पा काय, तर धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे धारण करता येतील ते कर्म म्हणजे धर्म. जे कर्म तुला धारण, आता आपण हे कपडे घातलेत, बरोबर, म्हणजे कपडे आपण धारण केलेले आहेत. तसे धारण करता येण्यासारखे कर्म याला धर्म म्हटलं जातं. धारण करता येतील असे कर्म म्हणजे जे कर्म तुला अनुसरण करता येईल किंवा ज्या कर्मांवर तुला चालता येईल किंवा जे कर्म तू रोजच्या जगण्यामध्ये तू आचरणात आणू शकशील, असे कर्म जो करतो किंवा जो धारण करतो तो असतो धर्म. ठीक आहे. मग असे कर्म कुठले? नेहमी सत्य बोलावं, बरोबर. नेहमी इतरांबरोबर उदारतेची भावना असावी, म्हणजे कोणी काही मागितलं आणि जर तुला ते शक्य आहे देणं, तर ते दिलं पाहिजे, बरोबर. एखाद्याला जर समजा एखाद्याला काही दुखापत झाली तर त्याची मदत केली पाहिजे, परोपकार केला पाहिजे. तू त्यानंतर प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे, बरोबर. त्यानंतर एखाद्याने जर समजा तुला दिसतंय की कोणीतरी मुक्या प्राण्याला इजा करतंय, तर त्याला तू त्यांना सांगितलं पाहिजे असं करू नका. जर नाही ऐकलं तर त्यांना तू दंड केला पाहिजे. तू जवळपास तुझी कोणी मोठी माणसं असेल त्यांना तू सांगितलं पाहिजे, ते बघा काका, ते बघा त्या माऊला मारतायत, ते बघा त्या डॉगीला मारतायत, है ना. किंवा एखादा तुझ्या वर्गातला एखादा मुलगा आहे, त्याच्यावर कोणीतरी बुली करतंय, तर ते तू त्या बुली करणाऱ्या मुलाला सांगितलं पाहिजे, अरे असं नाही करायचं, हे चुकीचं आहे. होत असेल ना स्वरात, काही जण करत असतील ना, प्रत्येक ठिकाणी होते, मुद्दाम नाही करत कोणी, ती प्रवृत्ती असते काहींमध्ये. तर मग हे त्याला समजायचं, त्याने नाही ऐकलं तर मग शिक्षकांना सांगायचं. मग शिक्षक त्यांना काय करतात? शिक्षा देतात. शिक्षा म्हणजे दंड करतात. म्हणजे चूक केलेल्या मुलांना दंडित करणं हे पण शिक्षकांचा एक धर्मच आहे, बरोबर. धर्म म्हणजे जे कर्म आपण धारण करू शकतो त्या कर्मांना म्हटलं जातं धर्म, बरोबर. धारण करता येणारे कर्म. तर मग ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी आपल्याला, आता जसं तुझा जर विचार केला, तो म्हटला तुझा धर्म आहे हिंदू धर्म, बरोबर. पण आजच्या घडीला तुझा आजचा सगळ्यात महत्वाचा धर्म म्हणजे विद्यार्थी धर्म, विद्यार्जन करणे, बरोबर. तू शाळेत जातो, बरोबर. तू शाळेत कशासाठी जातोस? अभ्यास करायसाठी, म्हणजे ज्ञान प्राप्ती करायला, विद्या मिळवण्यासाठी. तर तुझं मुख्य धर्म आहे सध्या की तू विद्यार्जन करणे, म्हणजे विद्यार्थी धर्म पाळणं असं म्हटलं जातं. बघ, तू कुठेतरी ऐकलं असेल, श्रीकृष्ण म्हणाले होते अर्जुनाला, धर्म रक्षती रक्षितः, म्हणजे धर्माची रक्षा केलीस तर धर्म तुझी रक्षा करेल, बरोबर. असं ऐकलं की भगवद्गीतेमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे मी तर अभ्यासाला रिस्पेक्ट करेल तर तो पण मला रिस्पेक्ट करेल, जसं की आपल्याला पण म्हणजे अभ्यास म्हणजे असं लवकर पटापट लर्न करते. बरोबर. तू जर तुझा धर्म काय
की विद्या अर्जन करणे, अभ्यास करणे, बरोबर. तू जर त्याची रक्षा केली, याचा अर्थ तू जर मनोभावे तू जर अभ्यास केलास, तू अगदी शिक्षक जे सांगताय ते सगळं ग्रहण केलं, तुझ्या धर्माचं अनुसरण केलं, विद्यार्थी धर्माचं, आणि एक उत्तम असा विद्यार्थी बनला, विद्या अर्जन केली, तर तू जगामध्ये इतका उत्कृष्ट ठिकाणी पोहोचू शकतो की तू जी विद्या ग्रहण केलेली आहे, जी विद्या तू अर्जित केलेली आहे, ती विद्या तुला शेवटपर्यंत तुझं रक्षण करेल, बरोबर. म्हणजे विद्यार्थी असताना तू आता 10वी मध्ये जाणार, 10वीत चांगले मार्क मिळाले, मग तुला 11वी-12वीला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन मिळणार, मग 11वी-12वीला चांगला अभ्यास केला, चांगले मार्क मिळाले, मग तुला जी आवडती शाखा आहे त्या शाखेमध्ये तुला प्रवेश घेता येईल. म्हणजे मग तुला डॉक्टर बनायचं असेल, इंजिनियर बनायचं असेल, काय काही बनू शकतो. तुला जे बनायचं आहे त्याच्यासाठी तुला जे गुण हवे असतील ते गुण, तुझा हा स्वधर्म जो आहे, जो विद्यार्थी धर्म आहे, त्याची जर तू रक्षा केली, त्याच्याविषयी जर तू अगदी प्रामाणिकपणे अभ्यास केला, तर तुला तो जो तुझा धर्म आहे तो तुझी रक्षा करणार आहे. म्हणून म्हटलं जातं धर्म रक्षते रक्षितः, धर्माची रक्षा करा, धर्म तुमची रक्षा करेल. याचा अर्थ बरेच जण वेगळे घेतात, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण मुळात अर्थ असा होता भगवंताचा की जे तुमचा स्वधर्म आहे त्याची रक्षा करा, म्हणजे तो धर्म तुमची रक्षा करेल. स्वधर्म म्हणजे काय तुला माहितीये का? बरं ठीक आहे. स्वधर्म म्हणजे जो जन्मतः मला मिळालेले आहेत काही कर्तव्य आहेत त्यांना स्वधर्म म्हटलं जातं. म्हणजे मी नाना बाबा मायाजींच्या पोटी माझा जन्म झाला, बरोबर, मी त्यांचा मुलगा आहे, म्हणजे मग माझं एक कर्म असं आहे, असा धर्म आहे माझा की त्यांची सेवा करणं, आई वडिलांची सेवा करणं, हा माझा एक धर्म आहे, बरोबर. पितृधर्म, मातृधर्म, आई वडिलांच्या साठी माझी काही कर्तव्य आहेत ते त्यांच्यावर आचरण करणं हा माझा एक धर्मच झाला की नाही, त्याला म्हटलं जातं स्वधर्म. त्याचप्रमाणे मी एका विशिष्ट अशा समाजात जन्माला आलेलो आहे. समाज म्हणजे जात पात धर्म हे नाही, समाज म्हणजे ठराविक अशा समूहामध्ये मी जन्म घेतला माणसांच्या. मग तो धुळे जिल्हा असेल, धुळे जिल्हा कुठे येतो? महाराष्ट्र राज्यात येतो. मग महाराष्ट्र राज्य कुठे येतो? भारतामध्ये येतो, बरोबर. मग त्यानुसार माझ्या त्या समाजाची सेवा करणं हा सुद्धा माझा धर्म आहे. मी जिथे जन्म घेतलाय त्या समाजाची सेवा करणं, मग त्याच्यामध्ये प्रत्येक प्राण्यांची, प्रत्येक व्यक्तींची सेवा करणं हा सुद्धा माझा मूलभूत धर्म आहे. तसा तुझा स्वधर्म मध्ये हे येतं की तुझं म्हणजे तुझा किंवा कोणाचाही जिथं आपण जन्म घेतलाय त्या आईवडिलांची सेवा करणं, त्यानंतर ज्या समाजात आपण वाढतोय, ठीक आहे, तो आता पुण्यात राहत असताना आजूबाजूला जी तुझ्या आजूबाजूची लोक आहेत, जे तुझी मित्र आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये तुझी जी कर्म आहेत तो तुझा स्वधर्म आहे. त्या लोकांबरोबर गुण्यागोविंदाने राहावे. धर्म हेही शिकवतो की तुम्ही ज्या समाजात राहताय त्या समाजाचे नियम कायदे यांचं व्यवस्थित पालन करणं आणि त्यानुसार मग एक चांगला मानव म्हणून जगणं, हे जे शिकवतं त्यालाही धर्म म्हटलं जातं. ओके. मग काही जण काय करतात ना कृष्णा, स्वधर्म म्हणजे काहींना कसं वाटतं की मग फक्त आईवडिलांची सेवा करणं हा माझा धर्म आहे. अगदी निश्चितपणे आईवडिलांची सेवा करणं हा आपला पहिला धर्म आहे. त्यानंतर गुरुवर्य म्हणजे जे तुमचे शिक्षक आहेत त्यांची सेवा करणं, त्यांचा आदर करणं हा आपला एक धर्म आहे. आपल्या आजूबाजूला जे सवंगडी आहेत, जे मित्र आहेत, जे फ्रेंड्स आहेत तुझे, त्यांच्याबरोबर व्यवस्थित वागणं हा तुझा धर्म आहे. त्यानंतर तुझ्या आजूबाजूला जे मुकी प्राणी आहेत त्यांच्यावर दया करणं हा तुझा धर्म आहे, बरोबर. कोणाशीही खोटं बोलू नये हा तुझा स्वधर्म आहे. नेहमी खरं बोलावं हा एक धर्म आहे. धर्म म्हणजे काय? जगताना जे नियम आहेत जे वेदांनी सांगितलेले आहेत, बरोबर. वेद कुठले आहेत तुला माहिती आहे? 4 वेद. ठीक आहे, इथे दिलेले आहेत बघ, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, ठीक आहे ना. या वेदांनी जे काही तुला, ज्या काही माणसांना काही कर्तव्य दिलेत की बाबा खोटं बोलू नये, लोकांवर दया करावी, प्राणी मात्रांवर दया करावी, लोकांवर उदार असावं, कोणाची ईर्ष्या करू नये. त्यानंतर 4 मुख्य गोष्टी वेदांमध्ये सांगितलेल्या आहेत की जी गोष्ट तुझी नाही आहे, जी गोष्ट दुसऱ्याकडे आहे, त्या गोष्टीची अपेक्षा करणं याला पाप म्हटलंय वेदांमध्ये, बरोबर. जे तुझ्याकडे नाहीये म्हणजे दुसऱ्याकडे आहे आणि त्याची तू इच्छा बाळगत नाही त्याला पाप म्हटलंय, ठीक आहे. म्हणजे तीच गोष्ट माझ्याकडे आली पाहिजे असं का? बरोबर. म्हणजे मग काही ठिकाणी काही लोक करतात ना, हे माझ्याकडे नाही ना मग मी त्याच्याकडून ते बळकवून घेणार, त्याला आतताई पण आपण म्हणतात. म्हणजे मग बॉरो करणं म्हणजे मागून घेणं, काही जण ते हिसकवणं, काही जण हिसकवतात है ना.
साम दाम दंड भेद वापरून, म्हणजे वेगवेगळे प्रलोभन देऊन, जी गोष्ट माझी नाही आहे पण मला दुसऱ्याची हवी आहे, मग मी त्याला ती पैशाचं प्रलोभन देईल, है ना, Bribe करेल. किंवा ब्राईब करेल, किंवा मग मग हे चुकीचंच आहेत ना या सगळ्या गोष्टी. तर मग त्याच्यात असं सांगितलेलं आहे की जी गोष्ट तुमची नाही आहे पण ती समोरच्याकडे आहे आणि तिची मी जर इच्छा बाळगतोय तर हे पाप आहे, हे चुकीचं आहे, हे केलं नाही पाहिजे. दुसरं, जी गोष्ट तुझी आहे, ठीक आहे, त्या गोष्टीवरती अहंकार करणं हे सुद्धा चुकीचं आहे, किंवा ही गोष्ट माझी आहे आणि फक्त माझ्याचकडे राहील, ठीक आहे, हे सुद्धा चुकीचं आहे. त्यानंतर जगण्याची आसक्ती है ना, हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे जगण्याची आसक्ती हा विषय थोडा खोल येईल, आपण त्याविषयी नंतर बोलूया, है ना, हे सुद्धा चुकीचंच आहे. त्याचप्रमाणे एखाद्यावर जोर जबरदस्ती करणं, बळजबरी करणं हे सुद्धा चुकीचं आहे. असे जे जगण्याचे काही सूत्र सांगितलेले आहेत वेदांमध्ये, त्या वेदांचा आपण व्यवस्थित पालन करणं हा खरा धर्म आहे, बरोबर. तर मग तुझ्या लक्षात आतापर्यंत काय आलं आपल्या चर्चेमध्ये, धर्म मुळात काय म्हणजे? धर्म म्हणजे समजा मी आहे, माझा धर्म विद्यार्थी धर्म. धर्म म्हणजे ते आपण कर्म करतो आणि कर्म पासून आपण ते घेतो, काय ते ठीक आहे ना, हे बघ शब्द तुला आठवत नाही. शब्द आठवत नाही पण तुला ते गाभा कळलेलं आहे. धारण करतो म्हणजे धारण कर्मापासून करतो. त्याला धर्म. तसं नाही, ते कर्म धारण करणं यालाच म्हटलं जातं धर्म. धारण करता येण्यासारखे कर्म करणं म्हणजेच धर्म, बरोबर. म्हणजे धारण करणं म्हणजे त्या कर्मानुसार आपण आपलं आयुष्य जगणे, बरोबर. म्हणजे मग ते कुठली कर्म असतील बरं मग? कर्म का? म्हणजे विद्यार्थी धर्म, हा बरोबर, म्हणजे खरं बोलणं, खरं बोलणं, उदारता, उदारता, त्यानंतर प्राणी मात्रांवर दया करणं, हा, ठीक आहे. त्यानंतर जो तुमच्याकडे कोणी मदतीला आलाय त्याची मदत करणं, बुली नाही करायचं, कोणावर बुली करायचं नाही, आणि कोणी बुली करत असेल तर त्याला करू द्यायचं नाही, त्याच्यावर दंड करणं, त्याच्यावर पनिशमेंट त्याला मिळण्यासाठी जे काय तुला कार्य करता येतील त्याला पण कर्म म्हटलं जातं. कोणाला मारायचं नाही विनाकारण. विनाकारण कोणाला मारायचं नाही. कोणाची जी वस्तू आहे जी आपली नाहीये ती वस्तू विनाकारण हिसकवायची नाही, है ना. एखाद्याचं खोडरबर तुला खूप आवडलं, अरे काय मस्त खोडरबर आहे, पण ते त्याचं आहे, ते माझं नाहीये, मग ते चोरी करायची नाही, किंवा ते कुठल्याही परीने आपल्या ताब्यात यावं असे विचार करू नये. त्याच्याने काय होतं ना की मग मनामध्ये वेगळे विचार तयार होतात आणि मग मनामध्ये कपट येतं, वाईट दृष्टी तयार होते, आपली ग्रीडीनेस येतो, बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करणं, ह्या गोष्टी धारण करणं, हे कर्म धारण करणं हा खरा धर्म असतो, बरोबर. प्रत्येकाने आपला स्वधर्म आणि स्वधर्म पाळणं आहे ना कृष्णा, अगदी सोपं आहे, म्हणजे अगदी किचकट नाहीये. धर्म म्हणजेच आपली जी कर्म आहेत ती अगदी सोपी आहेत, निसर्गदत्त आहेत. म्हणजे बघ, उदाहरणार्थ एखादं फुल आहे ना, गुलाबाचं फुल आहे, गुलाबाच्या फुलाचा तुला वास येतो काय? बरोबर, छान, एकदम सुंदर. सो आणि ते दिसायला किती छान दिसतं, है ना. कळीचं रूपांतर गुलाबाच्या फुलात होणं हा गुलाबाचा धर्म आहे. उमलणं हा त्याचा धर्म आहे, बरोबर. सकाळी जेव्हा कळी असते दुपारपर्यंत तिचं छान फूल तयार होतं, तर त्याच्यासाठी गुलाबाला काही एक्स्ट्रा किंवा काही जादाचं कष्ट करावं नाही लागत, ते उमलतं, तो त्याचा धर्म आहे. ते बघितल्यानंतर आपल्याला डोळ्याला छान वाटतं, बरोबर. त्याचा फक्त उमलणं त्याचा धर्म नाही, आपला सुगंध चारीकडे दरवळणं हा पण त्याचा एक धर्म आहे. आणि ते गुलाब करतं, स्वच्छ नाही करतं, अगदी व्यवस्थित उमलतं, त्याचा गंध सगळीकडे पसरतो. गुलाब असेल किंवा दुसरी फुलं असेल, है ना, जाई जुई चमेली, प्रत्येक तू जेव्हा बागेमध्ये जातो खूप सुगंध दरवळतो बघ आजूबाजूला, मग फुलांचा तो धर्म आहे की उमलणं आणि आपला सुगंध सगळीकडे दरवळणं, बरोबर. त्याच्यात सुंदरता पसरवणं हा त्यांचा धर्म आहे. त्याच्यासाठी त्यांना वेगळं काही कष्ट नाही करावं लागत. त्याचप्रमाणे लहान मूल आहे समजा एखादा, आता समोर आपली ईर आहे, छोटीशी आहे, तिचा धर्म काय? खेळणं, मजा करणं, उड्या मारणं, बरोबर, झोपणं, ठीक आहे. त्याप्रमाणे मग ती मस्तपैकी खेळते, पळते, उड्या मारते व्यवस्थित. त्यामुळे तिच्यामुळे काय होतं माहिती, काय खेळण्या पळण्यामुळे तिला भूक खूप लागते, भूक लागल्यानंतर ती जेवण करते पोटभर, आणि आता जर समजा, आणि त्यामुळे तिचं शरीर पण अगदी व्यवस्थित राहतं. आता तेच समजा एखादा मोठा माणूस आहे, त्याला वजन वाढलंय खूप सारं, मग वजन कमी करण्यासाठी जिमला जा, त्यानंतर तुम्ही व्यायाम करा, वेगवेगळ्या गोष्टी करा, जॉगिंगला जा, है ना. हे माणूस अंगावर उडून घेतलेला धर्म असतो, त्याच्यामुळे त्याचं ओझं वाटतं आपल्याला. तेच जर समजा
एखाद्या लहान मुलाला सांगितलं की तू खेळायला जा, तो मनापासून खेळेल. कारण तो त्या धर्मासाठी वेगळे असे काही असे ऍक्टिव्हिटीज अरेंज केल्या, जसं की पकडापकडी मध्ये ट्रेडमिल सारखंच ना. बरोबर अगदी. मग पकडापकडी खेळायला लावली लहान मुलांना, तर ते 1 तास पण खेळू शकतात पकडापकडी. बरोबर, कारण तो सहजतेने पाळला गेलेला धर्म आहे त्यांचा. तेच जर मला सांगितलं 1 तास ट्रेडमिलवर पळायचं, मी सारखं बघेल, अरे 5 मिनिटं झाले, अरे 15 मिनिटं झाले, अरे 20 मिनिटं झाले. मग तो धर्म माझ्यासाठी स्वधर्म नाही असला जात, तो म्हणजे माझ्यावर कोणीतरी लादलेला धर्म आहे एक प्रकारे. जसं लहान मुलांना पकडापकडी खेळायला लावली, तो त्यांचा स्वधर्म आहे. ठीक आहे, खेळायचं, कारण त्यांचं ते वयाचं खेळण्याच्या बाहेर पण खेळतो कधी लिमिटच्या बाहेर पण खेळतो कधी अगदी थकून जातो आपण. माई घालून आई वरून ओरडते, अरे वर या, किती वेळ खेळताय. बरोबर, पण तो सहजतेने होणारा धर्म आहे. त्यामुळे स्वधर्म असा नाही की काही किचकट गोष्ट नाही ती. म्हणजे खरे बोलावे, याच्यामध्ये काय किचकट आहे? जे खरं आहे ते सांगायचंय. कोणावर जोर जबरदस्ती करू नये, कोणावर बुली करू नये. बरोबर, हे सगळं आहे. हे करत असताना फक्त काय अडचण होते कृष्णा, की लोक काय करतात ना, स्वतःची जी देहबुद्धी आहे, देहबुद्धी म्हणजे शरीराची जी बुद्धी आहे ना, तीच खरी मानायला लागतात. म्हणजे जेवण करणं, झोपणं, आराम करणं हे शरीर मागतं. बरोबर, दिवसातून तुला कुठल्याही माणसाला दिवसातून 2 वेळा जरी पोटभर जेवण दिलं तरी पुरे होतं. मग 2 वेळेस तुला पिठलं भाकरी दिली तरी पण पोट भरणार आहे. बरोबर, किंवा श्रीखंड आणि पुरी दिली तरी पोट भरणार आहे. बरोबर, पण मग काही लोकांचं कसं होतं, काही जणांचं की नाही, मला की नाही श्रीखंड पुरीच हवी, मला की नाही भाकरी आणि पिठलं की नाही आवडत नाही, होतं की नाही असं की, किंवा मला की नाही मॅगीच हवं, किंवा मला की नाही पिझ्झाच हवा. हे काय असतात ना, हे तुमच्या कर्मामध्ये तुमच्या देहाने आणलेले अडथळे असतात. बरोबर, एक प्रकारचे डायव्हर्जन्स आहेत. शरीर आहे ते तुझं धर्म पूर्ण करण्यासाठी जे कर्म करावे लागतात त्यासाठीचं एक साधन आहे. ठीक आहे, आणि त्यासाठी उदाहरणार्थ समजा आता आपली बाईक आहे. बरोबर आहे, मला त्या बाईकवर तुला स्कूलला मी सोडायला येतो, शाळेतून घ्यायला येतो. बरोबर, मग त्याच्यासाठी मला पेट्रोल लागतं, त्याच्यासाठी मग मी पेट्रोल टाकतो की नाही त्याच्यामध्ये. पण पेट्रोल, गाडी काय मागते, फक्त पेट्रोल मागते, कारण जेवढी गरज आहे तिला तेवढे पेट्रोल टाकणं गरजेचंच आहे. तसं शरीर जे आहे ना आपलं, किंवा आपली देह आहे, ह्याला टिकवण्यासाठी किंवा याची काळजी घेण्यासाठी प्रॉपर डाएट करावं लागतं, अगदी व्यवस्थित डाएट करायला हवं आपण. बरोबर आहे की नाही. पण मग त्याच्यामध्ये जिभेचे चोचले नसावे. धर्म काय सांगतो आपल्याला, निरोगी राहायला हवं आपण, आरोग्यपूर्ण व्हायला हवं. पण कारण जर तू निरोगी असला, तू जर धष्टपुष्ट असला, व्यवस्थित तुझं शरीर असलं, तर तू इतरांची मदत करू शकतो की नाही. बरोबर, तू जर एखाद्या डोंगरावर चाललाय आणि तुझ्या बरोबर एखादा दुसरा कोणीतरी व्यक्ती आहे ज्याला चढायला त्रास होतोय, तो त्याला हात देऊन वर उडू शकतो की नाही डोंगरावरती, जर तुझ्यात शक्ती असली तर. त्यामुळे आपल्या देहाची काळजी घेणं हा सुद्धा एक धर्म आहे. कारण की खूप मागे एकदा बोलणं झालं ना आपलं, 80 लाख योनीनंतर माणसाचा देह मिळतो आपल्याला. बरोबर, मग हा देह जो मिळालेला 80 लाख योनीनंतर, या देहाची काळजी करणं आपलं कर्तव्य आहे की नाही. मग त्यामुळे आई तुला काय सांगत असते, चांगलं जेवण करा, म्हणजे घरचं बनवलेलं सकस जो आहार आहे तो खा, जंक फूड जास्त खाऊ नका. बरोबर, सो हे पण तुझ्या योग्य अशा कर्मांमध्येच आलेला एक योग्य कर्माच्या आचरणाचाच एक भाग आहे. याला सुद्धा धर्म म्हटलं जातं, की आईने जे सांगितलंय मला योग्य खाल्लं पाहिजे, ते पण तुझा धर्म आहे. धर्म म्हणजे नेहमी असं नाही की एखादी किचकट किंवा बोजड असं तत्वज्ञान म्हणजे धर्म नसतं. जगण्याच्या रोजच्या जगण्यामध्ये जे आपण काम करत जातो ते सचोटीने करायचे, व्यवस्थित करायचं, यालाच धर्म म्हटलं जातं. बरं, धर्म म्हणजे आणि हे कर्म म्हणजे फक्त बाहेर जगतानाच करायचे असतात असं नाहीये. म्हणजे तुझे डोळे आहेत बघ, हे तुझे आणि माझे डोळे, हे कुठे बघतात, समोर बघतात, बाहेर बघतात. बरोबर, डोळे तुझं कॅमेऱ्याकडे बघतोय आपण. बरोबर, म्हणजे बाहेर बघतोय आपण. या डोळ्यानं तुला आत बघता येतं का? नाही. तुझ्या डोक्यात काय चाललेलं आहे असं चकणं होतं ना आपण. तर धर्म म्हणजे फक्त बाहेर बघून जगणं असं नाहीये, म्हणजे बहिर्मुखी नाहीये धर्म. फक्त धर्म हा अंतर्मुखी पण आहे. माझ्या बाहेर मी काय कर्म करतो हे तर महत्वाचं आहेच, पण माझ्या डोक्यामध्ये काय विचार चालतायत त्या विचारांवर नियंत्रण करणं हा सुद्धा तुझा धर्म आहे. म्हणजे चांगले विचार करणे. बरोबर, म्हणजे करत असेल कोणी वाईट, पण ते
म्हणजे ते आपण नाही बोलू पण ते ऑटोमॅटिकली देवाच्या नजरेपासून पापच आहे ना. बरोबर आहे. वाईट कर्म करणं पाप आहे, तसंच वाईट विचार करणं पण पाप आहे. आपल्या मनामध्ये नेहमीच चांगले विचार आणणं हे सुद्धा आपलं कर्म आहे. एखाद्याने आपल्याला त्रास दिला म्हणून आपण त्याला वाईट विचार करणं, याची की नाही सायकलच पंक्चर होऊन जायला पाहिजे, हा की नाही नापासच झालं पाहिजे, याचं की नाही पुस्तकच फाटलं पाहिजे, काही असे विचार आणायची गरज नाही. हे विचार म्हणजे नकारात्मक विचार. बरोबर. बाहेरचे चांगले कर्म करणं हे जसं धर्म शिकवतं, म्हणजे धर्म हा बहिर्मुखी सुद्धा आहे. हा पण समजा कधी कधी होत असेल ना आपल्याकडून पण की एक आपल्याला बुली त्रास देतोय ना, म्हणजे मला पण होतात बुली, तो त्रास देतोय, पण आपल्या मनात पण म्हणजे माझ्या मनात होतं, मी सांगतो तर की कधी कधी असं याला ना एकदम मोठी शिक्षा मिळायलाच पाहिजे, प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये घेऊनच जायला पाहिजे, असे तरी विचार येतात म्हणजे कधी कधी. बरोबर. आणि ते विचार येणं स्वाभाविक आहे ना, ते चुकीचं नाहीये, ते विचार येणार आहेत है ना. वाईट लोकांचे वाईट विचार येणं म्हणजे ते चांगले ना, त्याला पाप नाही बोललं जाईल. नाही, प्रत्येकाविषयी चांगले विचार करणं ह्याला हेच असतं आपलं आद्य कर्तव्य. कोणाविषयीच नकारात्मक विचार केला नाही पाहिजे है ना. असे विचार मनात येणार आहेत, स्वाभाविक आहे, कारण की आपण त्या हिशोबाने आपल्या मनाकडे कधी बघितलेच नाही. बरोबर आहे. म्हणूनच तर धर्माचा अभ्यास करणं गरजेचं असतो. हे काय बघ, हे कोणी लिहिलंय, ज्ञानेश्वरी कोणी लिहिलंय बघा, संत ज्ञानेश्वरांनी लिहिलं होतं. बरोबर. त्यांनी काय सांगितलेलं आहे की जगातल्या सगळ्या लोकांची तू मदत कर, सगळ्यांचं कल्याण होऊ दे. त्यांनी मागताना असं नाही म्हटलं की फक्त माझे जे भावंड आहे त्यांचं कल्याण होऊ दे, किंवा माझ्या गावातली जी लोक आहे त्यांचं कल्याण होऊ दे, किंवा जे माझ्याशी चांगली वागतात आपल्याचा पण विचार करायचा आणि समोरच्यांचा पण, किंवा जे माझ्याशी वाईट वागले आहेत त्यांना मात्र देवा शिक्षा दे, असे काही म्हटले नाही ना ज्ञानेश्वर. ते काय म्हटले की जगात सगळ्यांचं कल्याण होऊ दे है ना, हे शिकवले ज्ञानेश्वरीमध्ये. देव मानले जातात म्हणून देव मानले, चांगले विचार करतात, चांगले विचारांनी पण हिंसा होत असते कृष्ण है ना. आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येणं म्हणजे पण एक प्रकारे हिंसा असते. बघ मला एक सांग, आपल्याला बऱ्याच वेळा काय वाटतं की मी फक्त त्याचा विचार केला, नकारात्मक विचार केला, कारण तो वाईट होता. तो वाईट आहे, त्याचं वाईट कर्म, त्याला शिक्षा देण्याचं काम कोणाचं माहिती आहे? शिक्षकांचं. ते काम आपलं नाहीये. शिक्षकांना बरोबर आज ना उद्या त्या गोष्टी करणार आहे, पण आपण आपल्या मनामध्ये कधीच कोणाशी नकारात्मक विचार आणायचा नाही. कारण तुझं मन जे आहे ना कृष्णा, तुझं मन, माझं मन, जगात कोणाचंही मन, हे मन आहे ना एक सुपीक जमीन आहे, अगदी सुपीक जमीन आहे. त्याच्यामध्ये जे बी लावणार आहे आपण आज, ते बी उद्या जाऊन मोठं झाड होत असतं. त्याच्यामुळे धर्म काय म्हणतो की आपले आतले विचार पण सकारात्मक ठेवायचे. उदाहरणार्थ तुझ्या मागे हे कुंडी आहे बरोबर, त्या कुंडीमध्ये माती आहे, त्या मातीमध्ये आपण फक्त एक छोटंसं बी लावलं होतं, त्या बीचं ते झाड तयार झालेलं आहे. बरोबर. माती आहे तेवढीच आहे, माती कमी झाली का? त्याच्यातली माती तेवढीच आहे. ते झाड मोठं कसं झालंय? झाडाला कुठून एवढी ताकद आली? कारण की तुम्ही जे काही करता, तुम्ही जे काही करता ना त्याची बी मध्ये खूप शक्ती असते. म्हणजे मग हे जे झाड आहे त्याचं कुंडीमध्ये आपण जेव्हा बी लावलं होतं त्यावेळेस माती तेवढीच होती बरोबर, आणि आता झाड एवढं मोठं झालंय अजून सुद्धा माती तेवढीच आहे. मग हे झाड एवढं मोठं झालंय कुठून? कारण तसंच विचारांचं पण असतं. विचार आपल्या मनामध्ये असताना अगदी बी सारखे असतात, अगदी छोट्याशा बी सारखे असतात, पण ते हळूहळू आपल्याला कळत नकळत आपल्याच मनातून वेगवेगळे विचार त्यांना मोठं करत असतात, आणि आपल्या नकळत ते छोटासा जो नकारात्मक विचार असतो ना तो मोठा असा वटवृक्षासारखा मोठा होतो. त्याच्यामुळे आज सुद्धा चांगले विचार करायचे. ठीक आहे. म्हणजे धर्म काय बहिर्मुखी सुद्धा आहे. बहिर्मुखी म्हणजे बाहेर तोंड करून बाहेर सगळं बघत असतो, आणि अंतर्मुखी सुद्धा आहे. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ होतो धर्म. तुला आतापर्यंत लक्षात आलं हे? हो. बरं, तू मला सांगशील? चालेल. हो. म्हणजे आपण आपल्या या चर्चेत बोललो की धर्म, आपला धर्म काय आहे? म्हणजे आपला धर्म आहे. धर्म म्हणजे काय असतात खरं म्हणजे विद्यार्थी धर्म. बरोबर. अजून खोटं नाही बोलणं हा पण एक धर्म आहे. बरोबर. प्राण्यांशी दया करणं, प्रेम करणं हा पण एक धर्म आहे. दुसऱ्यांचा वाईट विचार नाही करायचा हा पण एक धर्म आहे. असे खूप धर्म आहे अजून. बरोबर. प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येकाचे धर्म बदलत जातात, त्यांना त्यांचा स्वधर्म म्हटला जातो. बरोबर आहे. बरं, आता कसं असतं ना, स्वधर्माविषयी आपण बोललो,
स्वधर्म हा निवडता नाही येत कृष्णा. स्वधर्म हा आपल्या आईसारखा असतो. तुझा जन्म झाला आईच्या पोटी, हम्म. तुला आता बाकी सगळं निवडता येईल. तुला आई निवडता येते का? नाही. तुला आई बदलता येईल का? नाही. तुला मित्र निवडता येतात, मित्र बदलता येतात. हम्म. तुला शाळा निवडता येते, शाळा बदलता येते. तुला निवडते ते म्हणजे कसं? म्हणजे चॉईस करता येते. हा. आता ठीक आहे, आता तू लहान होता त्यामुळे तुला त्या शाळेमध्ये आम्ही दाखला दिलाय, पण मोठा झाल्यानंतर जेव्हा तू कॉलेजमध्ये जाणार आहेस तेव्हा कुठलं कॉलेज तुला निवडायचं हे याची तुला निवड करता येईल की नाही? हम्म. बरोबर. किंवा हे बालपणीचे तुझे मित्र आहेत, पण मोठं झाल्यानंतर तू कोणाशी मैत्री करावी कोणाशी करू नये याची निवड तुझ्या हातात असेल की नाही? हम्म. बरोबर. किंवा मोठं झाल्यानंतर तू कोणाशी लग्न करावं की न करावं ही तुझी निवड असेल की नाही? हम्म. लग्न नाही करायचंय का? नाही. पण ठीक आहे ना, तुझी निवड असेल, पण ती तुझी निवड आहे की नाही? पण कुठल्या आईच्या पोटी जन्माला यावं कुठल्या आईच्या पोटी येऊ नये हे तुझी निवड असते का? नाही. नाही. तसं स्वधर्माचं पण आहे. स्वधर्म निवडणं हे आपली हातात नसतं. जसं आईच्या पोटी जन्म घेणं हातात नसतं तसं हा आपला स्वधर्म आहे का? म्हणजे आईच्या पोटी जन्म आहे ना? आईच्या पोटी जन्माला आल्यानंतर जसं आपण आहे त्या मम्माला प्रेम करतो, बरोबर आहे, आणि ती मम्मा आपल्याला प्रेम करते. हम्म. तिच्या बरोबर आपण आयुष्यभर म्हणजे ती जे सांगेल ते ऐकणार आहे, आपण तिला रिस्पेक्ट करणार आहे, बरोबर. हा जसं असतो तसं स्वधर्म असतो, जो तुला चॉईस नसते त्याच्यामध्ये, तुला तो देवाने किंवा निसर्गाने दिलेला असतो, बरोबर. जसं गुलाबाचं फुल आहे, गुलाबाच्या फुलाचा धर्म काय? उमलणं आणि सुगंध पसरवणं, हम्म. बरोबर. गुलाबाच्या फुलाने जर ठरवलं मला उमलायचं नाही, मला सुगंध पसरायचा नाही, मला की नाही मला पक्षी बनून झाड म्हणजे हवेत उडायचंय उडू शकतो का? नाही. किंवा एखादा पक्षी आहे त्याचा उडणं हा त्याचा स्वधर्म आहे. हा. एखाद्या पक्षाने ठरवलं उडायचं नाही, मला की नाही माशासारखं पाण्यात पोहायचं, पोहता येईल का? नाही. किंवा एखादा डॉल्फिन आहे, तो डॉल्फिन काय मी नेहमी पाण्यामध्ये असतो, मला की नाही ना उसेन बोल्ट सारखं रनिंग करायची, करू शकेल का? नाही. हे त्यांचे स्वधर्म आहेत, त्यानुसार ते जन्मले आहेत आणि त्यानुसार त्यांना त्याचं आचरण करावं लागेल. तसंच आपले पण काही स्वधर्म असतात, ते बदलायचे नसतात, त्याच्यावर आचरण करायचं असतं. हम्म. आतापर्यंत आपण जे बोललो याला म्हणतो आपण धर्माचा मूलभूत कर्तव्य, धर्माची जी धर्माने आपल्याला दिलेली निसर्ग दत्त कर्तव्य आहेत. बाकी मग तुझ्या मनात जे होतं की हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, इस्लाम धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म, याच्याविषयी आपण नंतरच्या भागामध्ये बोलू. आणि पुढच्या भागामध्ये सर्वप्रथम आपण बोलणार आहे आपल्या सनातन वैदिक धर्माविषयी किंवा शाश्वत धर्माविषयी. ठीक आहे. सो पुन्हा भेटूया आपण चौथ्या भागामध्ये. धन्यवाद. धन्यवाद.